मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण तुमच्या फक्त व्हिडिओ पाहण्याने कोणाचा तरी जीव वाचू शकतो। देव करो आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये। पण नक्की काय घडलंय हे समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही स्वारगेट चौकामध्ये म्हणजे लक्ष्मीनारायणची तर थांबलो होतो आणि एका आजीला अक्षरशः आहे ना खूप असं दम लागला होता आणि सारखे बसत उठत चालत होते, पण कोणच त्यांना हेल्प करत नव्हतं। ते आता तिला दवाखान्यात घेऊन चालले। आता डॉक्टर आम्ही रिक्षामध्ये बसवून ठेवलं त्यांना, आता आम्ही घेऊन चाललो, आम्ही पण चाललो। तुम्हाला त्यांनी आम्ही बेड घालून देतो तुम्हाला। इकडे कसं काय आले होते? इथे कशी आली स्वारगेटला? स्वारगेटला कशी पोहोचली तू? काय ते तोंड लावून पाणी पी, तोंड लावून। मग तू दिघीला कुठे राहते ते सांग। मी जास्तच कामावर। त्यांचा पत्ता दे, बरे पत्ता दे, पत्ता मुलाचा किंवा मुलीचा पत्ता सांग। नाव काय म्हणाले? मुलाचं नाव काय? आप्पा गवारे। आणि तुमचं नाव काय? मंगल गवारे। आणि तुम्ही कुठून आले? कुठून आले तुम्ही? दिघी। बर, ठीक आहे। नमस्कार, हेच ते काका आहेत। बरेचसे रिक्षावाले स्वारगेटमध्ये चालले होते, ऑलमोस्ट खूप सारे, पण कुणी रिक्षा थांबवलं नाही। काका रिक्षा थांबवलं आणि त्यांना दवाखान्यात तिथं काळजीकडे फोकस करतो। तिकडे ते आजी आणि हीच माणूस की आहे जी आजकाल समाजामध्ये दिसतीये। आणि काकांनी 1 रुपया सुद्धा घेतला नाही। इतके लांब आले पण काकांनी 1 रुपया सुद्धा घेतला नाही। काका म्हणजे राहू द्या, काय होत नाही। काका मनापासून धन्यवाद। मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं, आता आम्ही त्या ताईच्या मदतीने त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो। वीणा खरे नावाचे डॉक्टर आहे TME कॉलनीमध्ये। त्यांनी अक्षरशः खरंच खूप उत्तम ट्रीटमेंट त्यांच्यावर केली। त्यांना ताप जास्त होता, त्यांनी सांगितलं की यांना इथेच बसू द्या। आणि हे नेमकं कुठून आले आहेत हे कोणालाच काहीच माहिती नाही। आता ते म्हणतात की मी दिघीमधनं आलेले, की दिघीमधनं एवढ्या लांब येणं शक्य नाही। आणि त्यांचं नाव जे आहे ते आप्पा वैरागे वगैरे असं काहीतरी गवारे, आप्पा गवारे। मुलाचं नाव आप्पा गवारे। आप्पा गवारे म्हणून नाव आहे त्यांच्या मुलाचं। आणि ते कुठे इथे राहत असतील, जर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर नक्की आम्हाला DM करा। मित्रांनो, जरी त्यांचा ॲड्रेस नाही भेटला तरी त्यांचे वृद्धाश्रम जर आपल्या जवळपास असेल, कारण सांगू का मित्रांनो, ते मागणारे वाटत नाही, ते ज्या आजीला मागणारे वाटत नाहीत, कारण त्या जाऊन येत ना म्हणजे हे म्हणत होत्या मला दवाखान्यात नाही म्हणत होत्या। त्यांची अशी वर्स्ट कंडिशन की ते म्हणजे मला दवाखान्यात नाही, त्यांना BP जास्त होता, त्यांना ताप आलेला आहे, खूप जास्त वर्स्ट कंडिशन आहे। त्याच्यामुळे प्लीज ही व्हिडिओ लोकांना शेअर करा, कारण तुमच्यामुळे कोणातरी जीव वाचेल। धन्यवाद।